and in the town planning board various issues were discussed. In the media, several hill cutting and several issues that have been discussed, and constantly direction was in the direction of the town and country planning department. Not a single issue reported by the media has the permission of the town and country planning department. Every decision that has been, every action that was taken by the concerned individual, action has been taken by the town planning department. FIRs have been filed, and we are moving for fresh amendments. That even in the past the rule was like this, that first you have to file, if he has gone beyond 25% gradient, he has to file, department has to file FIR, and then the court would decide. Court can decide, because court has to decide. And what we want to do is bring in amendments so that immediately if it is beyond 25% in its established fact, we want to bring in a fine of about 25 lakhs in this particular thing. So I am moving the file now, so that we immediately fine. So people have to fear actually from hill cutting beyond 25% gradient. Actually कितें हा केन्ना लोक जाय तो आरोप करता आनी जाय ते गोष्टी घडटा, आमकां खबरूच नासता कितें हा आनी कितें गोष्टी करपाक जाय. आमी आयज इवन लो लायंग एरियाज आनी ह्यो सगळ्यो गोष्टीचेर आमी लक्ष डिपार्टमेंटाच्या ऑफिसरांची मिटींग घेतली, बोर्ड मिटींग बी घेतली, एंड IGCB कडेन आयज आमी प्रिलिमिनरी गायडलायन्स आमी डिस्कस केल्या, जेंचे बरोबर आमचे ऑलरेडी MOU आसा की आमी ग्रीन सर्टिफिकेशन कशें दिवंक जाय, आमी हे ग्रीन कवरेज कशें आमकां करपाक जाय, आनी प्रोजेक्ट्स जेन्ना येता त्या प्रोजेक्ट्साक कशें इवेल्युएट करून पॉयंट्स कशे दिवपाचे, हे सगळे गोष्टीचेर आमी चर्चा आयज पर्यंत आमी केल्ले आसा. म्हाजें मत इतलेंच आसा, एज अ टाउन प्लॅनिंग मिनिस्टर एंड विथ द डिपार्टमेंट सगळी कडेन चर्चा केली की प्रत्येक एरियान कितें कितें चल्लां, लोकांचे वेगवेगळे आमचे गायडलायन्स आहा, वेगवेगळे रेग्युलेशन्स, ते कायद्या प्रमाणे जे रेग्युलेशन फिट जाता ते कायद्या प्रमाणे आमच्या डिपार्टमेंटान केल्ले आसा. आयज जे कितें आयज आमी पळयता हिल कटींग आसूं आनी कितें आसूं, आमचे कडेन जे पावर आमचे कडेन आसा सद्या, एंड टाउन प्लॅनिंग बोर्ड वॉट इज द रूल्स आर गवर्न द डिपार्टमेंट इज गवर्न बाय, we have taken every action under the rule to see that FIRs have been filed wherever it is being brought to our notice. We have taken strict action. We have also told the officers to immediately intimate us if any violation is taking place. But you see, when violation takes place, if somebody brings it to our knowledge, then we can act accordingly. आयज म्हाज्या स्वताच्या कॉन्स्टिट्युएन्सीन धारखंड म्हणून एक एरिया, थंय एकट्या मनशांनी इल्लिगली 100 प्लॉट मारल्या. आयज आतां ऑफिसरांक आमी बोर्ड मिटिंगेन घेतल्या की डिसिजन घ्या की सत्तरी आनी उसगांव म्हाज्या कॉन्स्टिट्युएन्सीन स्ट्रिक्टली ते धरपाक जाय. आतां कोणी प्लॉट मारले, कशें कितें मारले हें अशें आतां हांव काल मिटींग आनी पंचायत मेंबरांची घेतली, म्हाका कळ्ळें, आनी पंचायत बॉडीन सांगलें बाबा अशें करता, तेणें अशें केलां, आनी सगळें ताबडतोब आमी आयज एक्शन घेता. बोर्ड मिटींग आयज मेन्शन करून आमी एक्शन डायरेक्शन दिल्लें आसा की FIR फायल करा. पूण FIR फायल जावचें ना, दोन गोष्टी अमेंडमेंट हाडपाची गरज आहा. हिल कटिंगा खातीर heavy fines, so that it is not question of restoration and all. You cross 25% gradient, then you have to be fined first, and if you are able to verify, so that amendment has to be proper, because at the moment now, if it goes beyond 25% gradient, then we have to file a FIR, which is a cognizable offence, and after that we have to then go to the court, and then कितें आसा आमचे कडेन आयज जायते केसी, कितें 90 केसीस 900 केसीस आमी FIR फायल केल्या, पूण ते मागीर तो मनीस अवेलेबल ना, ह्यो सगळ्यो गोष्टी तरेतरेचे हे सगळे गोष्टीचेर आयज, आनी ते बी क्लोजर कितलेय केसीसचे जाल्या. तुमी म्हणटा न्ही डिपार्टमेंटान एक्शन घेवंक जाय, डिपार्टमेंटान 900 केसीसचेर एक्शन घेतल्या, आनी 900 केसीसचेर एक्शन घेवन आमकां ते मागीर फायनल क्लोजराक केसीस येता, तेंचेर एक्शन कितें आहा तें जायत ना. म्हणून आमकां अमेंडमेंट ह्या तरेचें प्लॉटिंग इल्लिगल केल्यार, ऑर्चर्ड लँडान प्लॉटिंग इल्लिगल केल्यार कमीत कमी 25 लाख फायन आमी घालतले. एरिया वायज आमी स्पेसिफिकेशन करून आमी एक टेबल करतले, 5,000 and above, 10,000 above, 25,000 and above, एक 3 कॅटेगरी करून आमी ते फायन घालपाचो आमचो प्रयत्न आसतलो. हे फायन गरज आहा, आनी हे आयज काळाची गरज नाल्यार सगळे लोक बोर्ड दाखयता टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटा कडेन, टाउन प्लॅनिंग डिपार्टमेंटान कोणाकूच परमिशन दिवंक ना. आयज हे सिद्ध जाल्लें आसा की आयज मिटींग ऑफिसरांची घेतल्यार आमचे कडल्यान आमी पळय सगळे FIRs फायल केल्या, सगळे गोष्टीचेर आमी FIR, पूण FIR फायल करून जायना. चडशे केसीचे जेन्ना आमी FIR फायल केले, सगळे केसीस ऑटोमॅटिकली जेन्ना कोर्टान वयता ते क्लोजराक आयल्या, हो अवेलेबल ना, आनी दॅट्स टायम फुडें वयता. हे म्हणून वी आर टेकिंग स्ट्रिक्ट एक्शन. As far as town and country planning is concerned, I just want to bring it to your knowledge that we are following the guidelines strictly. It is important for us to follow guidelines strictly. Investor sentiment in the state has to be protected, and investor sentiment protect करपाक जे कितें डिपार्टमेंटान करपाची गरज आहा ती पावलां डिपार्टमेंट उखलतली. आयज म्हाका दिसता की मुख्यमंत्रीक बी दिसतलें की आयज गोंय राज्यान
आमी जे इन्व्हेस्टमेंट गोंयांत येता ते इन्व्हेस्टमेंट प्रोटेक्ट करपाची गरज आहा. आमी जेन्ना सरकार चलयता आमी लोकांक म्हणटा की गोंय राज्यांत तुमी आमी तुमचे विशीं कितें आमी सुरळीत आमी फुडें व्हरतले. हेजो अर्थ कितें आहा? हेजो अर्थ इतलेंच आहा की आमी सगळे गोश्टी कायद्या प्रमाणे बऱ्या रितीन आमी फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसूंक जाय. आयज गोंय राज्यांत जर आमकां एम्प्लॉयमेंट जनरेशन करपाक जाय तर वेगळे तरेचे बऱ्यापैकी इन्व्हेस्टमेंट गोंय राज्यांत येवपाची गरज आहा. आनी म्हाका दिसता की सगळे वांगडी त्या तरेन काम करता. आनी हांव बी म्हाज्या माध्यमांतल्यान जें कितें करपाक जाय, जे कितें इल्लिगॅलिटीज जे जाता ह्यो इल्लिगॅलिटीचेर एकदम ठामपणे स्ट्रिक्ट रावन एक वेगळे तरेची भुमिका घेवन आमकां फुडें वचूंक जाय. मिडियाचे आमकां सपोर्ट लागतलो हे सगळे गोश्टी करपाक. मिडिया तुमी अलर्ट करता आमकां, आमी ते एक्शन त्या तरेन घेता. पूण आमी एक्शन घेतल्यार पळोवंक येता की बाबा परमिशनूच आमचें ना. आनी परमिशन हांवें ऑफिसरांक बी सांगलां, जे खंय तुमी परमिशनां दिल्या बी, हांव मंत्री जावपाचे पयलीं जे कितें एक्शन परमिशनां दिल्या, जे खंय NDSAचो विशय आसूं काय लो लायंग एरियाचो विशय आसूं, आयज केन्ना केन्ना आमचे गायडलायन्स कितें म्हणटा की सगळे डिपार्टमेंटांतल्यान आमकां परमिशन आयल्यार मागीर आमी तो विशय आमी हात लायता. आयज आमी आमचे गायडलायन्स, आमचे रुल्स रेग्युलेशन्स नवे पैकी आमी जे रेग्युलेशन्स आमी हाडल्या हे इम्प्लिमेंट करता विथ रिस्पेक्ट टू प्रॉपर रुल्स एंड रेग्युलेशन्स एंड गायडलायन्स. What I want to mention to the media is in these days a lot of hill cutting incidents have been mentioned. Not a single hill cutting permission was given by the town planning department. And as a result of it, the respective departments have to act. We have acted from our side, but the other departments have to act and this has to go forward. I only want to say one thing, is that we are here to do work as per within the framework of guidelines. केन्ना काय विषय जाऊ ये आणि ते बी सांगला की कदाचित काही मिस्टेक जर जाल्यार ते मिस्टेक आमच्या नजरेक डिपार्टमेंटान हाडपाची गरज आहा. डिपार्टमेंटान नजरेक हाडल्यार हांव मागीर करेक्टीव एक्शन त्या गोश्टीचेर हांव घेवं शकता. आनी त्या तरेन आमी आयज मिटींग आमी रिव्यू मिटींग आमी घेतल्या आमच्या डिपार्टमेंटाच्यो आनी ऑफिसरांक सगळे गायडलायन दिल्ले आसा. प्रत्येक गोश्ट कशी कितें वचूंक जाय. आनी देखीक इट्स नॉट अ रॉकेट सायन्स, इट्स नॉट अ रॉकेट सायन्स बिकॉज एवरीथींग इज ऑलरेडी मेन्शन्ड इन ब्लॅक एंड व्हायट. वॉट इज टू बी फॉलोड, वॉट इज नॉट टू बी फॉलोड. बुकलेट आमचे रुल्स रेग्युलेशन गायडलायन्स सगळे बरयल्ले आसा आनी ह्या तरेन वचूंक जाय. थोडे जे कायदे जे आहा ते कायदे रुल्स रेग्युलेशनांनी जे इल्लिगल लोक जे कितें एक्टिविटी करता. आयज एक म्हाका राजेश फर्नांडिसान आयज एक सांगलें आपल्या एरियात तो परमिशन नासतना तेणी स्लॅब बी बांदून व्हडले प्रोजेक्ट थंय उबे करता. परमिशन ना. आमी ऑलरेडी FIR फायल केली. आतां तुमकां दिसतलें की आमी डिपार्टमेंटान परमिशन जाय. परमिशन आमचे संबंध आमी दिवंकूच ना परमिशन, कोणाकूच खबर ना. आतां राजेशान आमचे नजरेक हाडले म्हणून आमी एक्शन घेतले. ह्या तरेचे गोश्टी जे करता तांकां आनी हाय फायन घालपाची गरज आहा. आनी हे फायन घालून ह्या तरेचे एमेंडमेंट हाडपाची गरज आहा की 3-4 कडेन एमेंडमेंट जर हाडले इल्लिगल प्लॉटिंग ऑन ऑर्चर्ड लँड आमी ते पब्लीश करतले आनी ह्या मनशांनी अशें केलां. तेजे भायर आमी ह्या मनशान ह्यो तरेची गोश्टी केला. हिल कटिंग इल्लिगली केल्यार ह्या तरेची फायन आसूंक जाय. आनी फायन केल्या शिवाय आमचेर मागीर फाल्यां नाल्यार लोकांक दिसता एक ग्रे एरिया उरता आनी लोकांक दिसता की टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटान ह्यो परमिशन केल्या. टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटान आयज पर्यंत ह्या तरेची गोश्टी करूंक ना. टावन प्लॅनिंग डिपार्टमेंट जे आसा हे लोकांचे जे जेन्युइन केसीस आहा, लोक जे गोंयांत इन्व्हेस्ट केल्या, लोकांचे इन्व्हेस्टमेंटाचे जे कोण आहा गोंयचे लोक, आयज रेजिनाल्ड आयिल्लो की सांगपाक बी एक आपल्याक इश्यू आसा, एक काय मनशान एक एप्लिकेशन ह्या तरेचे घातला पूण तेका आपल्या कॉन्स्टिट्युन्सीन आपूण अशें ह्या तरेन जावंक जाय. आमी ते घेतले, कन्सिडर केले बोर्डान. आनी आमकां कितें आहा की लास्टाक आमकां स्ट्रिक्ट रावपाची भुमिका. आयज तुमकां सांगता की मंगलम म्हणून एकटो आशिल्लो तेणी आयज ते मर्सिडीज शोरूमचे कुशीक आमी आयज पर्यंत बंद दवरला. तुमी एप्रिशिएट करपाची मिडियान गरज आहा की आयज पर्यंत कितलोय आमचेर प्रेशर आयलो आमी आयज ते करूंक ना. पळय सगळ्या लोकांक दिसता की आपल्या टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटांतल्यान सहकार्य करपाक जाय. सहकार्य एक मर्यादा प्रमाणे करूं शकता. तेजे फुडें वचून हांव करूं शकना. आनी तेजे आमी कायद्या प्रमाणे रूल रेग्युलेशन प्रमाणे आमी जाय त्या लोकांक मदत करता. आयज सामान्य गोंयची जनता बी कितले ते घरा ते वाडोवपाचो प्रयत्न करता. गांवांतल्या लोकांचे रिक्वायरमेंट आसता. आतां तूं ज्या गांवांत रावता, आमचो नेने आयला गांवांत रावता, त्या गांवांतली घरां जी आहात खुबशीं घरां ऑर्चर्ड आहा आनी त्या ऑर्चर्डाच्या लोकांची मनस्थिती अशी आहा की आपल्याक खंय तरी एक वेगळें, कारण दी कॅनॉट इवन टेक अ बँक लोन इफ दे हॅव टू डू समथींग बिकॉज दीज आर द एक्चुअल फॅक्ट्स. So people who come and ask us, we will always go by the guideline and see that we provide benefit. Even in the rural Goa, people in the rural Goa, ultimately what it is, his house is already there. He requires to borrow money from the bank and take a loan, but he cannot take it on orchard land. If he has a settlement land, he can mortgage it and he can take it from the bank. So these are various issues which you have to address, and it has to be addressed. मागीर दिसता की बाबा कितें जालां, कांयच जावंक ना. आयज तुमी जेन्ना कन्सल्टंट हाडटा, तुमी कन्सल्टंटाचो उपयोग करता, झोनिंग प्लॅन करपाचो तुमी प्रयत्न करता, तेन्ना कितें जाता
तेन्ना तो इंटरनॅशनल स्टँडर्डाच्या माध्यमांतल्यान ब्रॉड रोड्स ह्यो सगळ्यो गोष्टी तो दाखयता. मागीर तो पॉलिसी कितें आहा, हे जे पॉलिसी जे आहा नॅशनल हायवे ऑथॉरिटीचे 150 मिटर्स फ्रॉम द मेन रोड यू शूड अलाव डेव्हलपमेंट, ह्यो सगळ्यो गोष्टी मागीर इम्प्लिमेंट करचे पडटा. आनी मागीर हे सगळ्यो गोष्टी ओपन अप करचे पडटा. इट हॅज टू बी अनलॉक्ड फॉर द बेनिफीट ऑफ द पीपल. हे कोणाचे इंडिव्हिज्युअल बेनिफीट, इट्स अ जनरल पॉलिसी. So now that we'll see well what is to be done. My basic thought process is just to have a press briefing. इतले दिसा ओके आशिल्लो. आयज आमी ऑफिसरांची मिटींग घेतली की आमी हे अमेंडमेंट्स हाडटा. हे अमेंडमेंट्स ह्या तरेचे आसता की प्लॉटिंग ऑन ऑर्चर्ड लँड विल नॉट बी अलाउड unless you make it into settlement, and then the fines will be established based on the size of the area, whatever is to be done. Hill cutting आचेर आमकां amendment हाडपाक जाय. amendment हाडून आमी फायन घालतले, मागीर ते FIR ते पॅरलल, आनी मागीर कोर्टाचे थ्रू वचून कितें जाता ते. पूण मेन म्हणजे कित्याक की आमकां ह्या तरेचे कायदे हाडूंक जाय की कोण हे गोष्टीक वेंचर करचो ना. आनी एक लक्षात घ्या, आयज ते प्रिओल जाल्ले कितें तरी, हांवें पळय गोविंदा कडेन उलयलें, गोविंद गावडे कडेन, तांणी सांगलें पळय ते आमकां बी खबर ना आनी आमच्या डिपार्टमेंटाचो संबंध ना. हे सगळे गोष्टी जे घडटा आमकांच खबर ना की बाबा हे कशें घडटा आनी कित्याक घडटा. देर इज नो connivance of the town planning department, or there is no conspiracy of my department with any individual who is undertaking any kind of illegal activity. आयज जेन्ना राजेश फळदेसायन विशय हाडलो आमी एक्शन घेतले, पूण एक्शन घेवन जायना, FIR फायल करून जायना. अमेंडमेंट हाडून व्हडल्या प्रमाणात फायन घालपाची गरज आसा, तरच गोष्टी नियंत्रणान उरतली. आनी ह्याच तरेन आमी फुडें वयतले. पूण बेश्टें क्लॅरिफिकेशन म्हणून तुमकां आयज मिडियाक ब्रिफींग दिवपाक आमी फुडें सरल्या. जायते गोष्टी घडटा, जायते गोष्टी कन्सल्टंट्स, इंडियन ग्रीन काउन्सिल बोर्ड ऑफ सर्टिफिकेशन, हे सगळ्यांक आमी ऑन बोर्ड केल्या. ऑन बोर्ड घेवन आमी योग्य तरेन आमी बिल्डिंगाची ग्रेडिंग्स करून हे सगळे गोष्टी आमी वेगळ्या तरेन फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आनी आमी करता सिस्टमॅटिकली. ऑर्चर्डाचे म्हटलें पळय 17-18 एक विजय TCP मिनिस्टरान एक अमेंडमेंट हाडलेलो, बिलो 4000 स्क्वेअर मिटर सब डिव्हिजन जावचें ना, तेजे बेनिफीट जायना हितून. ना, म्हाका खबर ना, ते हांवें केन्ना लक्ष तेजेर दिवंक ना. पूण हांवें कितें सांगलें की ऑर्चर्ड जमीन जी आहा कायद्या प्रमाणे तूं सेटलमेंट केल्या शिवाय प्लॉटिंग करूं शकना. हे कायदो आहा. सब डिव्हिजनाकूय बॅन केल्लें तेका. बिलो 4000 सब डिव्हिजनूच जावचें, कोणाचे प्लॉट तो बारीक नांवारूच जावंक शकना. ना, ते पळयता हांव कितें कितें आहा तें रिविजीट कितें करूंक जाय तें हांव पळयता आनी लक्ष घालता. आनी मेन म्हणजे कित्याक की रिविजीट करपाची कांय गोष्टीची गरज आहा, टावन प्लॅनिंग अमेंडमेंट्स हाडपाची गरज आहा. आनी गरज इन इंट्रस्ट ऑफ द पब्लीक आनी लोकांक ह्या तरेचे जे जाता गोष्टी, हे सगळे गोष्टीचेर नियंत्रण हाडपाक एक टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटच्या माध्यमांतल्यान आमी कितें रूल्स रेग्युलेशन अमेंडमेंट करूं शकता इन टर्म्स ऑफ हेवी फायन्स. कारण कितें आसता की नाजाल्यार लोकांक दिसता की बाबा टावन प्लॅनिंग डिपार्टमेंटान दिला काय म्हणून परमिशन, ही शंका उरूं नये म्हणून आयज प्रेस कॉन्फरन्स घेतला की सगळ्यो गोष्टी आमी मार्गार आमी घालतले. पयलीं पासून घरां ऑर्चर्ड लँडाचे खूब वर्सां पासून. हय, पण तांकां रिलीफ दिवंक जाय न्ही. पयर हांवें उसगांव कांय लोकांची घरां कॉलनीन हांव गेल्लो प्रचाराक, तेन्ना हांवें पळयलें की कॉलनी उबी जाल्या, तांकां कोणी तरी विकली जमीन, घरां जाली उबी, घरां उबी जाल्यार मागीर तांकां रिलीफ कोणी तरी दिवंक जाय न्ही, तांकां गायड कोणी तरी करूंक जाय. हे सगळे गोष्टीचेर आयज लोकांक खबर ना. गांवांत जो उरता ताका प्लॉट मारलो की कोणी विकलो प्लॉट की तेजे जालें न्ही समस्या, तो त्या बाबडो तो बांदून मोकळो जाता, ताका खबर आसना. ह्यो सगळ्या गोष्टीचेर खंय तरी लक्ष, एक ब्रॉड व्यू थिंकींग जावपाची गरज आहा. कदाचित सगळ्या लोकांक बरोबर घेवन आनी स्टेक होल्डर्सांक घेवन चर्चा करून हे सगळे गोष्टी नियंत्रण कशें फुडें व्हरपाचो आमचो प्रयत्न आसा. पूण डिपार्टमेंटली आमी हे सगळे गोष्टीचेर ह्या तरेचे निर्णय आमी घेतल्या आयजच्या बोर्ड मिटिंगान. आनी आमी हे सगळे अमेंडमेंटच्या माध्यमांतल्यान आमी आयदर ऑर्डिनन्स नाल्यार आनी एक सांगता, ते ऑर्डिनन्स म्हणटा ते ऑर्डिनन्सान कसले क्लॉज बी आसता ते आमी न्हू, ते व्हेरिफिकेशन जाल्यारूच घालता ते, नाल्यार आमी घातल्या म्हणून आमकां तशें कांय ना. आमी लोकांच्या हितान कितें करता, गायडलायन्स रूल रेग्युलेशन्स हे सगळे फॉलो स्ट्रिक्टली जावंक जाय. आनी टावन प्लॅनिंग डिपार्टमेंट आनी टावन प्लॅनिंग एक्ट फर्दर स्ट्रेंथन करपाक, म्हणजे लोकांनी फाल्यां चिंतूं न्ही की बाबा आमी हे परमिशनां दिल्या काय हे इल्लिगल जाता ते कित्याक जाता, हे इल्लिगल जाता ते बंद जावंक जाय. आनी म्हणूनच आयज हे प्रेस कॉन्फरन्स घेतल्या की बाबा आमी हे सगळे हाडटा आनी हे आमी स्ट्रिक्टली आमी इम्प्लिमेंट करपाचो आमचो प्रयत्न आसा. असेंब्ली जाल्यार जानेवारीन जातली, सो तेजे पयलीं ऑर्डिनन्स हाडपाचो ना, हांव तेजेर चर्चा करूं शकना कित्याक तो विशय हा कॅबिनेटचो. हांव विशय आमी अमेंडमेंट कितें हाडटले, बोर्डान कितें डिस्कस केलां तेंच हांव तुमकां सांगूं शकता. बाकीचे गोष्टी मुख्यमंत्री कडेन चर्चा करून त्यो गोष्टी कशें हाडप, आतां हाडप काय असेंब्लीन हाडप, हे सगळे गोष्टी चर्चेक येतले तेन्ना आमी उलया. आतां सध्या काय अर्थ ना. बेसिकली तुम्ही फायन मारले जे ऑर्चर्ड लँड आहा ते प्लॉटिंग करता कोण मेळ्ळे 3 गोष्टी, जे इल्लिगल हिल कटिंग करता,
मागीर आमी FIR फायल करता पण ते स्ट्रेंथन फर्दर जावंक जाय प्लॉटिंग करपाक जाय आयज म्हाज्याच कॉन्स्टिट्युन्सीन तुका सांगलें न्ही 100 प्लॉट मारल्या म्हाका काल पंच मेंबरान सांगलें की 100 प्लॉट मारले 100 प्लॉट मारले म्हणजे डायरेक्टली आयज सांगला CDP आयज बोर्ड मिटिंगेन ते वचून इन्स्पेक्ट करून ते FIR फायल करा समतेच आनी आमी अलाव करचे ना हे अशें इलिगलिटी खंयच जालें हे म्हाजी एक एरिया म्हाज्या लक्षान आयलें म्हणून सांग बाकी कडेन कितें चल्लां ते DC डिपार्टमेंटाक सांगलां मातशें सक्रीय रावा आमकां नजरेक हाडा आनी स्ट्रिक्ट एक्शन आमी घेतली सर कितले फायन मारतले म्हणून सांगा तुम्ही ना फायन मारतलो न्हू ते फायन आतां हा जाला पूण ते ग्रेडियंटाचे फुडें गेल्यार ते FIR लॉन्च करचे पडटा मागीर वेळ लागता कितले 900 केसीस आमी फायल केल्या ते 900 केसीसांतले रिलीफ कितले डिपार्टमेंटाक कांयच ना आनी म्हणूनच आमी तेजेर फायन पयलीं फायन करप इफ इज आफ्टर व्हेरीफायंग बाय द डिपार्टमेंट एंड टेक्निकल पीपल दॅट बाबा दिस इज बियॉन्ड 25 ग्रेडियंट एंड दॅट्स व्हाय आय एम सेइंग इफ यू थिंक दॅट आय एम सिटींग हियर आनी इलिगॅलिटीज कितें कोणाचे चल्ल्या हे तुमकां उदाहरण हांवें दिलें की बाबा ते मर्सिडीज शोरूम कडेन जे मंगलम आहा ताका हांवें कॅन्सल केलें परमिशन परत दिना परमिशन तेणी सगळें वायलेशन केल्लें आसा म्हणून तुमकां सांगता म्हाका कोणी अप्रोचेबल हांव ना तसो म्हणून कोणी अप्रोच म्हाका जाल्यार बी प्रयत्न केले पण हांवें दिवंक ना परमिशन आनी दिवचो बी ना परमिशन कित्याक हे कायदे तुमी म्हाका पयर आयरिस रॉड्रिक्सन सांगलेलें की बाबा हिल पळय म्हणून आपल्या घरांतल्यान दिसता ते आनी म्हणून आमी तेन्नाच आमी बंद केल्लें बाबा कोण हाडटा सांगता तेजेर आमी एक्शन घेताच आमी केन्ना एक्शन घेवपाक आमी फाटीं फुडें करूंक ना आमी एक्शन घेतलेच सर लोकल बॉडीजाचेर कसो कंट्रोल जातलो म्हाका ते लोकलाचे बी सगळे आउट ऑफ म्हाजे परव्यू सांगू नाका म्हाका जर कोणी नजरेक हाडले जर कितें हाडलें तर डिपार्टमेंट कडेन कायदो ह्या तरेचो आसूंक जाय तो योग्य तरेन तो फुडें व्हरूंक शकता आनी योग्य तरेन आमी तेजेर आमी लक्ष घालूंक शकता आमकां जाय की स्ट्रिक्ट डिपार्टमेंट म्हणजे लोकांचो भंय आसूंक जाय की बाबा फाल्यां FIR फायल केल्यार तो पयलीं फायन करची पडटली आनी मागीर कोर्ट केस तरच आमी खंय तरी नियंत्रण हें हाडूंक शकता घेतले काय जे विकते घेता पळय तेंचे करतले जो विकता तेजेर घेतलेले एक्शन काय जो विकता ओनर म्हाका विकता आनी कितें ओनराचे ऑफिशियल 1/14 कोणाचे नांवां तेजेरूच एक्शन घेवपाचें सर एकीकडे तुम्ही म्हणताय की इलिगल हिल कटिंग आहे त्याच्यावर अमेंडमेंट आणतो आणि दुसरीकडे ग्रीन पॉलिसीचं पण तुम्ही बोलताय अहो तुम्हाला कळलं नाही ते विषय तुम्ही प्रश्न चुकीचा विचारलाय ग्रीन पॉलिसी म्हणजे सर्टिफिकेशन नवीन IGBC इंडियन ग्रीन बोर्ड काउन्सिल जे आहे इट्स अ नॅशनल बॉडी अँड दॅट बॉडी इज अ बॉडी दॅट सर्टिफाईज प्रोजेक्ट्स based on which you can get higher FSI, based on which you can get special points and based on which certain relief from the department. आता हे सगळे गोष्टी करायला प्रोजेक्ट्सला इव्हॅल्युएशन दिल्यार त्यांना बेनिफिट बी होऊ शकतात पण त्याचबरोबर ग्रीन ॲस्पेक्ट जो आहे तो कसं तो कन्झर्व करू शकतो ग्रीन प्रोजेक्ट सर्टिफिकेशन कसं मिळू शकतो हे सगळे गोष्टीकडे पाहिजे आयज बँगलोर असून दे हैदराबाद असून दे मोठ्या राज्यात हे सगळे गोष्टी इम्प्लिमेंट झालेत आणि हे आम्ही इवन प्लॅन पास करताना हे सगळे सर्टिफिकेशन आम्ही आता बोर्डमध्ये आज सगळे फायनल करून आम्ही घेतलंय पण परत एकदा आम्ही पुढच्या मीटिंगमध्ये ते ॲक्च्युली नोटिफाय करणार कारण ते बोर्ड मेंबरला आम्ही दिले चर्चा करण्यासाठी बाबा त्यांचं सजेशन काय श्रीनिवास टेम्पो होते आमचे बाकीचे आर्किटेक्ट्स होते MLAs होते आता ऑफिसर्स होते फॉरेस्ट डिपार्टमेंटचे ऑफिसर्स होते त्यांना वाचून दे विल ऑल वी हॅव सर्क्युलेटेड सो दॅट इन द नेक्स्ट मीटिंग वी आर कॉलिंग इमिजिएटली द नेक्स्ट मीटिंग in next 15 days in that meeting then we will see that they give their views and then immediately we will make sure that we certify this meeting I mean confirm it in the meeting and notify this aspect so all files related everything we will clear the file but they will not get occupancy or they will not get anything this will be rules across the state without complying without getting certification from them they will also have to place one officer here with the department हे सगळे चर्चेक आयिल्ल्या चर्चा झाल्या म्हणजे तुमचे जे ग्रीन ॲस्पेक्ट जे असतात ते ग्रीन ॲस्पेक्ट झाडां कितली लायल्या हे सगळे गोष्टी ते सर्टिफाय करून तो प्लॅन तांकां दिवन ते मागीर ताबडतोब तांकां सर्टिफिकेशन दिल्यार आमी मागीर दिवं म्हणजे जेवढे मोठे प्रोजेक्ट येणार त्यांना कंपल्सरी ग्रीन ऑफकोर्स देर इज नो टू वेज मी ते सांगत आहे ना ते तुम्ही हे छापायला पाहिजे की विदाउट ग्रीन सर्टिफिकेशन हे प्रोजेक्ट्स मोठे प्रोजेक्ट्स आम्ही पास करणार नाही बट ॲट वन्स दिस नेक्स्ट मीटिंग गेट्स ओवर इट विल बी क्लियर ॲब्सोल्युटली हाऊ वी वॉन्ट टू प्रोसीड and no big projects without the certification of IGBC. IGBC is a must. You have go higher, vertical. Goa should go vertical. And when you go vertical, all these aspects have to be taken into consideration. Go to Bangalore. When you go to Bangalore, airport चे जवळ तुम्ही मोठे बिल्डिंग्स बघा पण हिरवेगार आज ग्रीन हब्स डेव्हलप केलेले आहेत हे ग्रीन हब्स आज डेव्हलप करायची गरज आहे लोकांची वस्ती वाढत चालली गोवामध्ये पण त्याचबरोबर वाढताना सामान्य जनतेचे जीवन
एक सुखीने व्हायला पाहिजे आणि त्याला योग्य तऱ्हेचे बेनिफिट्स मिळायची गरज आहे. आणि त्याला ते काही प्रोजेक्ट्स आले त्या प्रोजेक्ट्समध्ये हे सर्टिफिकेशनाची गरज आहे. आम्ही व्हर्टिकल म्हटलं तर प्रत्येक प्रोजेक्ट ते व्हर्टिकल जातो त्या प्रोजेक्टाने याच्याकडून सर्टिफिकेशन घ्यायची गरज आहे. आमी सध्या जर पळयलें जाल्यार गोंयच्या गांवगिऱ्या वाठारांनी प्लॉटिंग जमनी विकप हें चड जालां. म्हणजे ते तू आता दोन प्रश्न विचारले, प्लॉटिंग आणि जमनी विकप. जमनी विकप माझे काम न्हू. दुसरी गोष्ट म्हणजे आमच्या डिपार्टमेंटाचो रोल ना. प्लॉटिंग जे इल्लिगल जाता तेजेर एक्शन कशें घेवपाचें आनी कित्याक स्ट्रिक्टली रावपाची गरज आसा तेजेर आमी कारवाई करपाची गरज आसा आनी ते आमी स्ट्रेंथन करपाची गरज आसा. सो लोकांक क्लियर मेसेज दिवंक सोदता आमी ऑर्चर्ड प्लॉट घेतना सांबाळून म्हणून फुडें. ना हांवें कांयच सांगूं ना तुका. हांवें कांयच सांगलें ना तेजेर. हांवें म्हाजो कायदो कसो आहा आनी हे कायदे कशे आमकां फुडें स्ट्रेंथन करपाक जाय. आतां तूं जर प्रश्न विचारले तुका हांवें वेगळें जर उत्तर दिलें तर मागीर तूं म्हणटलो बाबा वेगळें उत्तर दिलां म्हणून. हांव वेगळें उत्तर दिना. हांव तुका स्पश्ट सांगता फुडें जे अमेंडमेंट्स येवपाचे ते अमेंडमेंट्स येवपाचे ते स्ट्रिक्ट येवपाचे. आतां तो आहा न्हू रे तेज्या गांवानूच ते तेकोन तेज्या गांवान तेकोन 100 प्लॉट मारले. हांव चिंत्ता की नेनेन रिपोर्ट कशें करूं ना म्हणून ते 100 प्लॉट मारले ते. आमी आसता पणजे न्हू ते ओके ते तूं नासले ते कितें विचारीत आसता. आनी एक तुमकां केस दिता हांव. काल आमी पळयल्या तूं आमची वाळपयच. म्हाका तूं खंयचीय केस दी. हांवें आमचे कावन्सिलर आनी पंच मेंबरांची काल एक म्हाज्या म्हणटा कॉन्स्टिट्युन्सीचे कित्याक हांव टावन प्लॅनिंग मिनिस्टर नाल्यार कोणाक दिसतलें की हांव म्हाजे कॉन्स्टिट्युन्सीन अलाव करता ना. आयज पयर एक लक्षांत घ्या की आमच्या कॉन्स्टिट्युन्सीन आयज पर्यंत एक हिल कटिंगाचें परमिशन आमी दिवंक ना. आमच्या कॉन्स्टिट्युन्सीन आमी एक दिना आनी आमी दिवंक ना. आमचे चडांत चड एरिया वायल्ड लायफ सेंच्युरीन पडटा. आमकां ते सांबाळून कितें ते विचार करून करचें पडटा. आनी म्हणून तुमकां सांगता की तुमी जेन्ना रिपोर्ट करता आमी बेश्टे तुमकां आमी विचारिना. आमी डायरेक्टली एक्शन घेवपाक लायता. आनी देवाचे कृपेन आमचे डिपार्टमेंट सक्रीय आहा म्हणून एक परमिशन न दिल्या. वी हॅव नॉट गिवन अ सिंगल परमिशन ऑन ऑल द इलिगल हिल कटिंग दॅट हॅव टेकन प्लेस. आनी म्हणूनच तुका सांगता की हे स्ट्रेंथन करपाक जाय जाल्यार फायन हॅज टू बी देर. हॅव फ्लॉज इन द लॉ विच आर देर हॅव टू बी रेक्टिफायड. सर किती दिवसात येईल तो? हे आम्ही IGPCचं रूल रेग्युलेशन पुढच्या बोर्ड मीटिंगमध्ये कन्फर्म होणार. आणि कारण त्यांना वाचायला दिलेलं आहे. आमचे श्रीनिवास टेम्पो आहे, बाकीचे आमदार आहे आणि बाकीचे सगळे मेंबर्स त्यांना वाचून दे आणि त्यांना काय सजेशन्स आहे ते फर्दर स्ट्रेंथन करायला ते पुढच्या मीटिंगमध्ये देणार. एक महिन्याचा कालावधी केला. एक महिन्याचा कालावधी एक महिना म्हणून. हो आम्ही बोर्ड मीटिंगमध्ये आज जे चर्चा केली आहे हे बोर्ड मीटिंगमध्ये बी आम्ही काय करायला बघतो ते पुढच्या बोर्ड मीटिंगमध्ये वी विल रॅटिफाईड इन द बोर्ड. All these 3 amendments that we want to bring, then we'll move it to the government. Then Chief Minister will decide exactly how we should bring it. Because this is in public interest. This is nothing to do with of change of land use or anything. This is absolutely in public interest to protect from hill cutting, to protect from illegal plotting. So I don't think he will have any problem on having an ordinance brought on this so that we are able to immediately take strict actions and not allow anyone to carry out illegalities. पण हे त्यांच्याकडे चर्चा करूनच पुढे मी नेऊ शकतो कारण हा विषय आहे कॅबिनेटचा विषय. म्हणजे हा विषय त्यांच्याकडे चर्चा करून मग पुढे कसं न्यायचं ते चर्चा होणार. पण आम्ही पास करून पाठवून देणार सरकार. तर अनेक 2 दिवस आता तो स्ट्राईक आणि त्याचा GMC वर काय परिणाम? नाही काय नाही परिणाम. काहीकडे एक बघा दिस इज द सेंटिमेंट ऑफ द डॉक्टर्स नेशन वाईड. मी काल स्टेटमेंट त्याच्यावर ऑलरेडी केलेलं आहे आणि त्यांची की मोहीम आहे त्यांची सेंटिमेंट रिस्पेक्ट करून आम्ही आमचे विदिन फ्रेमवर्क शेड्यूल सर्जरीज बी हे सगळं सस्पेंड करून बाकी सगळ्या गोष्टी एमर्जन्सी जनरल का कंटिन्यू आहे. पण त्यांचे सेंटिमेंट्स या तऱ्हेचे आहेत विच हॅज टू बी रिस्पेक्टेड अँड वी आर रिस्पेक्टिंग द सेंटिमेंट. आय एम टोटली विथ द डॉक्टर्स. पण आमच्या लोकांना त्रास काय होऊन नाही राहिले. काहीकडे थोडं पोस्टपोन मी केलं त्याच ओके दॅट विल मॅनेज. थँक्यू सर.